हे प्रवीणचे चित्रपट जसे RRR खतरनाक असतात, या चित्रपटात एक एक थप्पड आहे फक्त. बाकी काहीच नाहीये. पहिल्या दिवशी खूप पाऊस आला. पाऊस येणं खरं तर चांगलं असतं, आशीर्वाद समजला जातो तो. पण खूपच पाऊस आला पहिल्याच दिवशी शूटिंगच्या आणि अगदी सेट पूर्ण भिजून गेला होता. मला दिग्दर्शिका म्हणून प्राजक्तांनी निवडलेलं आहे. त्यामुळे शी इज द बॉस. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कथा, संगीत आणि नृत्याची मैफिल असं पूर्ण पॅकेज घेऊन आलाय फुलवंतीचा ट्रेलर आपल्या भेटीला. आणि माझ्यासोबत कोण आहे तर या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्नेहल ताई. कशा आहात? छान छान, थँक्यू. काय सांगाल, पहिलाच दिग्दर्शन केलेला चित्रपट, जेव्हा आता टीजर पाहिला, ट्रेलर पाहिला, जितका आनंद होत होता, कुठेतरी भीती वाटत होती की प्रेक्षक आता कसा सांभाळून घेतील हा चित्रपट? मी खूप निमित्त मात्र आहे असं मी नेहमी म्हणते की मी प्राजक्ताचं कौतुक करते की तिच्यामुळे तिने बांधलेली टीम आहे, तिच्यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणजे असं म्हणतात ना की एखादी इमारत असेल तर ती ॲक्च्युली बांधणारे हात वेगळे असतात, विटा रचणारे हात वेगळे असतात, पण आपण त्या बिल्डिंगला कोणाच्या बिल्डरच्या नावानेच ओळखतो ना की ही या बिल्डरची बिल्डिंग आहे. तसंच आहे, आम्ही फक्त ते विटा रचणारे आमचे हात आहेत, बाकी इमारत ह्या सगळ्या हा डोलारा तिने सांभाळलेला आहे. सर तिचं श्रेय आहे सगळं मला काही. पण ताई, अभिनेत्री पण आहात, म्हणजे अभिनय पण करताय आणि दिग्दर्शन पण करताय. ही तारेवरची कसरत कशी सांभाळत होता सेटवर? त्यातला अभिनयाचा भाग थोडंसं मला सवयीने थोडंसं सोपा गेला. दिग्दर्शनाच्या वेळी थोडंसं ते थकवणारा होता अनुभव, पण छान होता नक्कीच. आणि दिग्दर्शनाचा अनुभव कसा? दिग्दर्शनाचा अनुभव मी तेच म्हटलं, थकवणारा होता. मी आता इतकी वर्ष अभिनय करते आहे. अभिनयाच्या वेळी आपण आपल्या भूमिकेचा विचार करत असतो, व्हॅनिटीमध्ये बसलेलो असतो, आपला जेव्हा शॉट लागेल तेव्हा आपण येत असतो. पण दिग्दर्शन करताना तसं नाही. सकाळी सगळे यायच्या आधी येणं, कोण कोण काय काय कामं चाललेली आहेत, दिवसभराचं प्लॅनिंग काय आहे, ते कसं एक्झिक्यूट करायचं आहे, एवढ्या वेळात एवढे सीन कसे बसवायचे आहेत, हे दिवस रात्र प्रोसेस चालू असते. त्यामुळे रात्री झोपताना मी पाय सुजलेले असायचे. खूप थकवणारा होता, पण खूप आनंद देणाराही होता. पण असं होतं ना की आपण पहिलं पाऊल उचलतो, तिथे अडचणी येत नाही असं होतच नाही. स्वप्न पूर्ण होतं, शेवटी आनंद होतो, पण अडचणी येतात. ही फुलवंती उभी करताना किती अडचणींना सामोरं जावं लागलं आणि एखादी गोष्ट जी लक्षातच राहिली? प्राजक्ताला जास्त चांगलं सांगता येईल निर्माती म्हणून, आणि दिग्दर्शिका म्हणून मला आलेला अनुभव अडचणींचा म्हणजे एकच आहे की निसर्गाची एक थोडीशी, म्हणजे खरं त्याला अवकृपा पण नाही म्हणता येणार. पण पहिल्या दिवशी खूप पाऊस आला. पाऊस येणं खरं तर चांगलं असतं, आशीर्वाद समजला जातो तो. पण खूपच पाऊस आला पहिल्याच दिवशी शूटिंगच्या आणि अगदी सेट पूर्ण भिजून गेला होता. असं पोटरीपर्यंत वगैरे असं पाणी पूर्ण साचलेलं होतं आणि खूप जणांचे कष्ट असतात सेट उभे करण्यात, तर ते थोडे कष्ट वाया गेले आणि आमचं प्लॅनिंग थोडंसं विस्कटलं. तर तेवढा एक अनुभव थोडासा हे झाला. बापरे! पण दिग्दर्शनाचं पाऊल उचलण्याची हिंमत कुठून मिळाली आणि कसं ठरवलं की अरे आपण आता या क्षेत्रात आणि या दिग्दर्शक म्हणून सगळ्यांसमोर जायलाच होतं? मला दिग्दर्शिका म्हणून प्राजक्तांनी निवडलेलं आहे. त्यामुळे शी इज द बॉस. तर मी तिच्यासाठी काम केलेलं आहे. पाऊल कसं उचललं आणि साथ कोणाकोणाची? हां, तर तिने मला निवडलेलं आहे. तर तिची बेसिकली साथ पहिली मिळाली की तिने विश्वास ठेवला माझ्यावरती की हो, स्नेहल हे करू शकेल. आणि दुसरी अर्थात आमचे अहो. ते असताना मला काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण प्रवीण सरांकडनं किती टिप्स मिळत होत्या आणि किती लक्ष दिलं जायचं? कारण आम्ही टीजर ट्रेलर बघितला, खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून केल्या गेल्यात. तर ह्याच्यासाठी त्यांचा किती हातभार होता आणि किती अभ्यास केला? ॲक्च्युली प्रवीण मला म्हणजे तो जेव्हा जेव्हा सेटवर अधूनमधून तो येत होता
आणि जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा मला सतत सांगायचा की तू कर तू कर तू कर, मी नाही, मी इथेच आहे, पण तू कर. कारण तो आला की मला पण असं व्हायचं ना, ते प्रवीण आला, मग मला असं वाटायचं की अरे तू पण थोडंसं सांग किंवा तू पण थोडं. तर तो म्हणायचा नाही, तुझी फिल्म आहे, तू कर, मी इथे आहे, तुला अगदीच काही तू अडचण आली तर मग आपण बोलूयात, अदरवाईज तू कर. सो ते हे 2 माझ्याकडे भक्कम. पण संवाद लेखन त्यांनी केलंय आणि तुम्ही गाणी लिहिली, तर मग ते कसं जुळून आलं आणि संवाद लेखन त्यांनी लिहिलं असताना त्यात ते आपण पडद्यावर आणायचं, ही एक जबाबदारी वाढलेली होती. हो, जबाबदारी नक्कीच वाढलेली होती, पण ही एक प्लस साईड पण होती ना. याची पटकथा मी लिहिलेली आहे आणि संवाद प्रवीण लिहिलेले आहेत. प्रवीणचे संवाद खूप म्हणजे संवादासाठीच प्रवीण खरं तर खूप प्रसिद्ध आहे. आणि अभ्यासाचं विचारशील तर हा विषय थोडासा प्रवीणच्या थोडासा याच्या बाहेरचा असल्यामुळे त्याचं जॉनर तिथे या संवादांमध्ये त्याचा एरवीचा जॉनर असा तो दिसणार नाही. त्याला माझी मदत घ्यावी लागली, कारण तो प्रकांड पंडित एक शास्त्रीचं घर आहे. तर म्हणजे साधं म्हणजे प्रवीणचे चित्रपट जसे RRR खतरनाक असतात, या चित्रपटात एक थप्पड आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे. तर ते मग त्याच्या संवादामुळे मदतही अर्थात खूपच झाली. पण गाणी लिहिताना किती विचार केला की हे असंच दाखवायचंय मला आणि अशाच पद्धतीने लिहिलं? गाणं लिहिताना मला शब्द मिळत नव्हते माझी हिरोईन रिव्हील करण्यासाठी. तर मी शब्द शोधत होते, अनेक जणांना अप्रोच पण झालं होतं, पण मला जसं पाहिजे होतं ना की या शब्दांवरती माझी हिरोईन लोकांना दिसणार, तर ते शब्द मला मिळत नव्हते जसे हवे तसे. तर मी स्वतः मग प्रयत्न केला, म्हणजे मी आलं माझ्याकडनं ते आपसूक, आणि ते मी विश्वजित सरांना ऐकवलं की याच्यावरती संगीत बसू शकतं का की काय, मला माहिती नव्हतं कारण. तर त्यांना ते खूप आवडलं, ते म्हणाले हे खूप छान जाईल, आणि म्हणून मग त्यांनी ते संगीतबद्ध केलं. फुलवंती किती वेळा वाचून झाली आतापर्यंत? खूप वेळा वाचली, पण मी थर्ड पर्सन म्हणून पण ती वाचली. म्हणजे एक त्याच्यातला लहेजा पण तो घालवायचा नव्हता लिखाणामध्ये, आणि नवीन पण माझं स्वतःचं पण काहीतरी घालायचं होतं. तर असं दोन्ही सांभाळताना आपण काही कुठे चुकत नाही ना, शब्दांमध्ये अडकत तर नाही ना, असं करण्यासाठी खूप वेळा वाचली. पण एक विचारेल की पेशवकालीन चित्रपट आहे, तर असं असतं की आता प्रेक्षक खूप जागृत झाला असं बोलायला हरकत नाही, कारण की टीजर ट्रेलर खूप बारकाईने बघतात आणि ट्रोलही करतात एखादी गोष्ट नसेल. हे तुम्ही कितींदा चेक केलं की हा सगळं जसं हवं तसंच आहे? मी जसं म्हटलं की ही कथा काल्पनिक असल्यामुळे ऐतिहासिक संदर्भ फार नाही आहेत त्याच्यामध्ये. मुळात कथाच काल्पनिक आहे. त्याचा फक्त बॅकड्रॉप तो आहे, म्हणजे तो काळ तो आहे. म्हणजे आजच्या काळात समजा एखादा चित्रपट ची कथा असेल, तर आज जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील त्या चित्रपटामध्ये, तसं आहे की पेशवे आहेत त्या काळातले, ती काळातली आहे. त्यामुळे तो रेफरन्स काही आपल्याकडे चुकीचं काही हे जात नाही आहे ना, तर हा रेफरन्स थोडंसं ही दडपण थोडं कमी होतं. बाकी शब्दाच्या मर्यादा सांभाळण्याचंच फक्त दडपण होतं, बाकी काही. प्रवीण सर आज नाही असं आम्हाला वाटतं की आज ते हवे होते, बट आता त्यांच्यासाठी व्यक्त व्हायचं असेल तर काय? प्रवीणला मी काय म्हणणार, थँक्यू. माझा तो आता लाईफ पार्टनर आहे. तुझी मला साथ देत आलायस, त्या साथीसाठी धन्यवाद. पण हे तुमचं पहिलं बाळ आहे इंडस्ट्रीतलं, आता ह्याच्याबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? प्रेक्षकांना मी म्हणेल की हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, प्राजक्तासाठी पहा. आणि आमच्या सगळ्या टीमनी खूप कष्ट घेतलेले आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच जे चित्रपट तयार करतात त्यांना असं वाटतं की आपण खूप छान चित्रपट केलेला आहे, पण खरं काय कुठं काय हे शेवटी प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अवलंबून असतं. तर तुम्ही माझ्या या पहिल्या प्रयत्नाला, प्राजक्ताच्या पहिल्या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.